काव्यरसिक मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, गेल्या काही आठवड्यापासून संपूर्ण राज्यामध्ये निसर्गाने पावसाने हाहाकार केलेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये पुराची स्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये, घरामध्ये संपूर्ण जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेले आहे. अशा या परिस्थितीमध्ये माझा शेतकरी राजा, शेतकरी बाप हतबल झालेला आहे, निराश झालेला आहे. त्याचं संपूर्ण पीक वाहून गेलेलं आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये माझा हा शेतकरी बाप या आलेल्या प्रसंगाला, या आलेल्या अडचणीला मोठ्या धैर्याने तोंड देणार आहे. अशा या माझ्या बापाविषयी मी आपणासमोर माझी एक स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे शेतकरी बाप. शेत बहरलं पांढऱ्या सोन्यानं, शेत बहरलं पांढऱ्या सोन्यानं, सोन्यासारख्या माझ्या बापाच्या घामानं. बाप महाता चिंतामुक्त होणारणा, बाप महाता चिंतामुक्त होणारणा, अण कर्ज त्याचे सारे फिटणारणा, अण कर्ज त्याचे सारे फिटणारणा. मग पोरीचं लगीन तो धामधुमीमंदी करणार, सपन तो आता जागेपणीच पाह्याला, सपन तो आता जागेपणीच पाह्याला. बाप महा आता खुश दिसाया लागला, बाप महा आता खुश दिसाया लागला, सपन तो मोठे मोठे रंगू लागला. अचानक त्याची खुशी नाही त्याला पावली रे, अचानक त्याची खुशी नाही त्याला पावली रे. आभाळ असं अचानक फाटून ते गेले, आभाळ असं अचानक फाटून ते गेले. माझ्या बापाच्या कष्टाचं मोल नाही त्याला कळले, माझ्या बापाच्या कष्टाचं मोल नाही त्याला कळले. आलं पीक समद त्यानं नेले, आलं पीक समद त्याने नेले, समद सोनं डोळ्या देख वाहून ते गेले, समद सोनं डोळ्या देख वाहून ते गेलं. त्याच्या कष्टाची बिकीव कशी नाही आली त्याला, त्याच्या कष्टाची बिकीव कशी नाही आली त्याला. असा कसा कोपला तो माझ्या बापाची परीक्षा घ्यायला, असा कसा कोपला तो माझ्या बापाची परीक्षा घ्यायला. केवढा तो निष्ठुर झाला, काय त्याने रे असा गुन्हा केला, काय त्याने रे असा गुन्हा केला. पण अस्मानी संकटाला महाबाप नाही बिला, पण अस्मानी संकटाला महाबाप नाही बिला. मोठ्या जिद्दीने आणि आशेने पुन्हा तो कामाला भिडला, मोठ्या जिद्दीने आणि आशेने पुन्हा तो कामाला भिडला. किती गाऊ माय बापा तुझी थोर महती, किती गाऊ माय बापा तुझी थोर महती. शेतकरी महाबाप पुन्हा जोमाने उभा राहिला, पुन्हा जोमाने उभा राहिला. किनारा तुला रे बाबा असं एकदा तो म्हणाला, किनारा तुला रे बाबा असं एकदा म्हणाला. अन असं म्हणत पुन्हा बाप ताट उभा राहिला, पुन्हा बाप ताट उभा राहिला. धन्यवाद मित्रांनो.